दोडक्याच्या शिराची चटणी पाहणार आहोत. त्यात ह्या हिरव्या मिरच्या आहेत, ह्या जरा थोड्या तिखट असतात. ह्या जरा थोड्याशा पोपटी कलरच्या आहेत, त्या जराशा थोड्याशा कमी तिखट असतात, कारण लहान मुलं वगैरे खातात त्याच्यामुळं त्या थोड्या आणि ह्या थोड्या घातलेल्या आहेत. ह्या दोडक्याच्या शिरा, हे भाजलेले शेंगदाणे, हे तीळ आणि हे मीठ आणि हे जिरे आणि हा लसूण. पहिल्यांदा मिरच्या थोड्या भाजून घेतल्या. थोडंसं तेल घालून मिरच्या आधी भाजून घेतली. त्याच्यानंतर हा लसूण टाकला. त्याच्यानंतर त्या दोडक्याच्या शिरा अगोदर टाकल्या की मिरच्यांच्या अगोदर टाकल्या तर ठसकं जास्त भाजल्या जात नाही, त्याच्यामुळे शिरा मागणं टाकल्या खमंग भाजून घ्यायच्या. त्याच्यानंतर हे तीळ घातले पांढरे, थोडंसं तेल घातलं. हे शेंगदाणे घातलेले आहेत, पुन्हा एकदा थोडेसे परतवून घ्यायचे. म्हणजे वासही चटणीला छान येतो खमंग. चवीनुसार मीठ घातले. अशा पद्धतीनं दोडक्याच्या शिरांच्या चटणीचं मिश्रण सगळं भाजून तयार आहे. 1-2 मिनटं थंड झाल्यानंतर आपण याला मिक्सर करून घ्यायचं. आत्ता हे सगळं पूर्ण गरम आहे, तर हे नंतर 5 मिनटांनी थंड झाल्यानंतर मिक्सर करायचं आणि भाकरी पोळीबरोबर कशाबरोबर हे खाल्लं तरी चालेल. त्याच्यात पाण्याचा वगैरे काही वापर केलेला नाही आहे, त्याच्यामुळं 2 दिवस 3 दिवस म्हटलं तरी ही चटणी